गोविंदा सीझन 2ची पूर्व पात्रता फेरी राज्यभरातील 32 संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात ठाण्यातील स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे संपन्न झाली। यावेळी आमदार प्रताप सरनाईक आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक तसंच डोम सिनेयुग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियादवाला आदी उपस्थित होते। पूर्व पात्रता फेरीत राज्यभरातील एकूण 32 गोविंदा पथकांनी सहभाग घेतला। पूर्व पात्रता फेरीच्या दुसऱ्याच दिवशी बाल उत्साही क्रीडा मंडळ, नूतन बालवाडी गोविंदा पथक, ओमसाई सेवा मंडळ, आशीर्वाद मित्र मंडळ गोविंदा पथक, बालमित्र जिम गोविंदा पथक, आयन्स गोविंदा पथक, किसननगरचा राजा MMRDA गोविंदा पथक, शिवगणेश मित्र मंडळ गोविंदा पथक, अष्टविनायक जय जवान गोविंदा पथक, गावणीचा गोविंदा पथक, संघर्ष, हिंदुराज, ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक, विघ्नहर्ता या पथकांनी आपलं कौशल्य दाखवलं। या फेरीतून अंतिम फेरीसाठी 16 संघांची निवड करण्यात आली आहे। अंतिम फेरी 18 ऑगस्ट रोजी वरळीतील डोम SVP स्टेडियम येथे होणार आहे। आज झालेल्या पूर्व पात्रता फेरीत मानवी मनोऱ्यांचा अद्भुतपूर्व खेळ अनुभवायला मिळाला। गोविंदांच्या क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणं आणि या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणं या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। मातीपासून मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटतं, असं प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। 18 ऑगस्टला प्रो गोविंदा सीझन 2 अंतिम सामन्यात 16 गोविंदा पथकांचा थरार पाहायला मिळेल। प्रो गोविंदा सीझन 2च्या माध्यमातून गोविंदा पथकांचं क्रीडा कौशल्य सर्वदूर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न नक्की यशस्वी ठरेल, असंही पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। दहीहंडी उत्सव हा केवळ पारंपरिक खेळ म्हणून नव्हे तर या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। कबड्डी, क्रिकेटप्रमाणे या खेळाचं व्यावसायिकीकरण करून खेळाडूंना प्रोत्साहित करणं, खेळामधील सुरक्षितता वाढवणं तसंच प्रेक्षकांचा सहभाग वाढवणं हा या स्पर्धेमागील उद्देश आहे। प्रो गोविंदा सीझन 2च्या माध्यमातून गोविंदा पथकांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले। यातून अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय दर्जावर घेऊन जाण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? नाही बघा, दहीहंडी हा उत्सव आहे, तो मराठमोळा उत्सव आहे, तो 365 दिवस चालणारच, कारण ही मराठमोळी संस्कृती आपली महाराष्ट्राची परंपरा आहे। ती संस्कृती तर मोडीत काढायची नाही, पण ह्या संस्कृतीच्या मातीतनं निर्माण झालेला गोविंदा ह्याला क्रीडा प्रकारामध्ये समावेश झाल्यामुळे तो राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचं आहे। राज्यस्तरीय स्तरावर घेऊन जायला मी कॅपेबल होतो। मी जवळजवळ 7-8 वर्षे मेहनत केली आणि तो राज्यस्तरीय स्तरावर घेऊन गेलो आहे। परंतु भविष्यामध्ये येणारी पिढी राष्ट्रीय स्तरावर आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ॲटोमॅटिक पोचणार आणि पूर्वेश सरनाईक त्या पद्धतीनं मेहनत करत आहेत, त्यामुळे ते होईलच। आणि त्यासाठी जे काही गरज लागेल राज्य शासनाची किंवा केंद्र शासनामध्ये सुद्धा आमचं युतीचं सरकार आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तो त्या परीनं प्रयत्न करतो आहे। कारण या 18 तारखेच्या गोविंदांना त्यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांना सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून जर ह्या स्पर्धा अशा होतात हे त्यांनी बघितलं तर निश्चितपणे ते सहकार्य करतील। तर या गोविंदाला नेते तर भरपूर येणार आहेत, अभिनेतेही येणार आहेत, कारण शेवटी कसं आहे की लोकांपर्यंत पोचण्यासाठी म्हणजे वड्याबरोबर चटणी लागते, तशा पद्धतीनं काही आम्ही अभिनेत्यांना ह्या ठिकाणी आमंत्रित केलेले, पण आल्यानंतर तुम्हाला कळेल। आतापासून ती कुणाला बोलवलं म्हणजे बोलवलं भरपूर लोकांना, परंतु कोण येतील हे आता सांगणं योग्य होणार नाही, परंतु चांगले अभिनेते अभिनेत्री येतील जेणेकरून असून उत्साहाचं वातावरण गोविंदांच्या मनामध्ये निर्माण होईल। ठाणे शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे शहरातील सर्व रस्त्यांच्या कामांची पाहणी केली। पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे हे स्वच्छ करून ते मास्टिकच्या साह्यानं युद्धपातळीवर दुरुस्त करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी महापालिका, मेट्रो प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDA या सर्व प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे।
त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून ते तातडीनं दुरुस्त करण्याची कार्यवाही करत असतानाच रस्त्यावर उंचवटा राहणार नाही, रस्त्यांवरील खड्डे भरल्यानंतर या ठिकाणचा रस्ता हा एकसमान राहील अशा पद्धतीनं रस्त्यांची दुरुस्ती करावी। तसंच रस्त्याच्या कडेला पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी असलेली पावसाळ्या गटारांची साफसफाई करण्यात यावी। तसंच गटारातील काढण्यात आलेला गाळ हा तेथेच न टाकता तो तातडीनं उचलण्यात यावा अशा सूचनाही पालिका आयुक्तांनी यावेळी दिल्या। ठाणे जिल्ह्यातील जलस्रोतांचं बळकटीकरण करण्यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवण्याचं काम जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत मागील वर्षापासून करण्यात येत आहे। सन 2024 आणि 2025 या वर्षात मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या 5 तालुक्यात पाझर तलाव आणि गाव तलावांचे एकूण 50 तलाव गाळमुक्त करण्याचं नियोजन करण्यात आले। जून 2024 पूर्वी जिल्ह्यातील एकूण 8 तलावातील गाळ 22,050 क्युबिक मीटर गाळ काढण्याचं काम पूर्ण करण्यात आले। या 8 तलावातील पाणीसाठा 2,20,50,000 लिटरनं वाढ झाली आहे। तसंच जिल्ह्यातील 42 गाव तलाव आणि पाझर तलावांची कामं मार्च 2025 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील अशी माहिती लघु पाटबंधारे विभागानं दिली आहे। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत मुरबाड तालुक्यातील 5, कल्याण तालुक्यातील 2, शहापूरमधील 1 अशी एकूण 8 तलावं जून 2024 पर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत। ग्रामीण भागातील 5 तालुक्यात 65 सिंचन आणि पाझर तलाव आहेत। लघु पाटबंधारे विभाग यांच्याकडील आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील तलावांचं प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता 18,407 घनलक्ष मीटर असून सद्यस्थिती उपलब्ध पाणीसाठा 16,480 घनमीटर आहे। ठाणे घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर करपे कंपाऊंड जुना टोलनाका येथे गर्डर घेऊन जात असलेला एक भला मोठा पुलर रात्री 2:45च्या सुमारास रस्त्यावर क्रॉस झाल्याची घटना घडली। या पुलरला दुसऱ्या पुलरच्या साह्यानं बाजूला घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले। या ठिकाणी एकही लाईन सुरू नसल्यानं घाटामधील दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। याचा फटका घोडबंदर मार्गावरील दोन्ही बाजूच्या वाहनांना बसला। पहाटेपासून वाहनं जागच्या जागी खोळंबली होती। दरम्यान सकाळी 6:30च्या सुमारास हा पुलर बाजूला करण्यात आला। मात्र यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी खोळंबल्यानं बॅकलॉग वाढला होता। त्यामुळे अद्यापही मोठी वाहतुकीची कोंडी घोडबंदर मार्गावर दिसून येत आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राज्य सरकारनं सामाजिक न्याय विभागाचा निधी तीर्थयात्रा योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेतलाय। तसंच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये कपात करण्यात आली आहे। या विरोधात रिपाई एकतावादीनं रणशिंग फुंकले। या निधीमध्ये कपात करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाई एकतावादीनं दिला आहे। एकतावादी या पक्षाच्या राज्यस्तरीय मेळावा नानासाहेब इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रीनगर येथे आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात सामाजिक न्याय विभागाच्या निधी कपातीस विरोध करण्याचा ठराव एकमतानं पारित करण्यात आलाय। या मेळाव्यात आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आदींवर चर्चा करण्यात आली।
राज्यात अनेक ठिकाणी बौद्ध, मातंग, चर्मकार समाजावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढीस लागले. त्याविरोधातही या बैठकीत जनआंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. यावेळी नानासाहेब इंदिसे यांनी परदेशी शिक्षण घेणाऱ्या दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये 50% कपात करण्यात आल्याचं सांगितलं. तसंच अटी देखील जाचक करण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी दलित विकासावर खर्च करण्याऐवजी इतरत्र वळवण्यात येत आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, मात्र त्यांच्याकडून जर असं होणार असेल तर मागासवर्गीय समाजावर हा मोठा अन्याय आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहोत. जर त्यानंतरही निधी वर्ग करणं न थांबल्यास आम्ही राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा इंदिसे यांनी दिलाय. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष विकास निकम, कार्याध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष भैयासाहेब इंदिसे, राष्ट्रीय सरचिटणीस प्रल्हाद सोनवणे यांच्यासह विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आदीही उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये 2 विषयावर अति महत्त्वाची चर्चा झाली. एक, समाज कल्याण विभागाचा, न्याय विभागाचा जो निधी आहे तो शासन अन्यत्र वळवते, त्याला आमचा सक्त विरोध आहे. हा निधी परत आम्हाला करावा सामाजिक न्याय विभागाला, हा त्याच्यामध्ये मोठी चर्चा चालू झालेली आहे. यासाठी आदरणीय नामदार मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी हा प्रश्न कसा निघेल, तो तोडगा निघेल यासंबंधी प्रयत्न करतात. आणि विधानसभेच्या निवडणुकीसंबंधात महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष विकासजी निकम, भैयासाहेब इंदिसे, भाऊसाहेब इंदिसे, प्रल्हाद सोनवणे हे 5 लोकांची एक समिती आहे. ती समविचारी पक्षाची चर्चा करून पुढील प्रश्न निकालात काढते. ना किती जागा राहणार किंवा मग कोणाशी बोलणार आहात काय? नाही तर ते आता हे समिती ठरवेल. समविचारी पक्ष युतीशी बोलण्याचा तर प्रश्नच येत नाही. विचार झाला तर महाविकास आघाडी चालेल. वाढीव वीज बिले येत असल्यानं नागरिकांच्या खिशाला भुर्दंड पडत असल्याचा आरोप करत किसान काँग्रेसनं वागळे स्ट्रीट येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी लाडका भाऊ लाडकी बहीण योजना राबवत आहेत, मात्र या लाडक्या बहिणीच वाढीव वीज बिलासंदर्भात रडत आहेत. ते सरकारला दिसत नाही का, असा सवाल किसान काँग्रेसचे ऋषिकेश तायडे यांनी केला आहे. 15 दिवसात वीज बिल कमी न केल्यास या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथे या महावितरणच्या इथे आम्ही आज आंदोलन करत आहोत. आपल्याला माहिती असेल की प्रत्येक युनिट मागे यांनी बिल वाढवलेले आहे. तसंच हे दरवर्षी डिपॉझिटच्या नावाने हे गफला करत आहेत. त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करतो आहे. आणि येत्या जर 10 दिवसात जर यांनी हे जर याच्यावरती उपाययोजना केला नाही तर जर तुम्ही माझ्या मागे बघू शकता जो हा महावितरणचा जो गेट आहे, या गेटला किसान काँग्रेस टाळा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. का वाटतं बजेट झालं, आता सादरीकरण झालं, अनेक सूट देण्यात आले, का वाटतं विजेमध्ये सूट देणं किती गरजेचं होतं, शेतकऱ्यांना सूट देण्यात आली? या लोकांना काय, यांना काही पडलेलं नाही, शेतकरी लोकांचं काही पडलेलं नाही, सर्वसामान्यांचं काही पडलेलं नाही. फक्त इलेक्शन आलं म्हणून आपल्या स्वतःचं काहीतरी तिथे आपली पोळी भाजायची म्हणून हे लोक फक्त लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना करतात. ते एकीकडे लाडकी बहीण योजना करतात आणि दुसरीकडे त्याच बहिणींना ते रडवायचं काम आज करत आहेत. सर, आपण बघितलं तर मागे 1 महिन्याभरापूर्वी इथे शिवसेने उबाठा गटातर्फे देखील आंदोलन झालं होतं. यावेळी आपण कुठेच नव्हतात. आज देखील आपण जर बघितलं तर तुम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये आहात, पण ते कुठेच दिसत नाही आहेत. एकत्र येऊन आंदोलन केलं तर जास्त फायदा होईल असं वाटत नाही का? नक्की आम्ही एकत्र येऊन हे करू. पण आज काय होतं की जे आमचे हे लोक आहेत हे एकदम म्हणजे हे
काय यांचं जे बिल वाढलेलं आहे त्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि नक्की याच्यापुढे आम्ही एकत्र येऊन हे करू. पण आज हे फक्त काँग्रेसतर्फे आज आम्ही आंदोलन